हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये उभ्या असलेल्या त्या व्यक्तीकडे पाहताच डॉक्टर सायली हादरली, कारण तो माणूस 6 महिन्यापूर्वी तिचं हृदय तोडून गायब झाला होता. पण आज तो परत आला होता, मृत्यूपेक्षाही भयानक एक सत्य घेऊन. सायली शहरातील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होती. हुशार, मेहनती आणि रुग्णांसाठी कायम तत्पर. तिच्या आयुष्यात सर्व काही व्यवस्थित चाललं होतं. पण एक गोष्ट तिच्या मनाला सतत टोचत होती, ती म्हणजे आर्यन. 5 वर्षापूर्वी मेडिकल कॉलेजमध्ये दोघांची भेट झाली होती. आर्यन डॉक्टर नव्हता, तो इंजिनिअरिंग शिकत होता. पण एका सामाजिक उपक्रमात दोघे भेटले आणि हळूहळू त्यांची मैत्री प्रेमात बदलली. दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. आर्यनने सायलीला अनेक स्वप्न दाखवली होती. छोटंसं घर, सुंदर संसार आणि एकत्र आयुष्यभर साथ देण्याची वचनं. सायलीलाही वाटत होतं की आर्यनच तिचं जग आहे. दोघांच्या घरच्यांनीही त्यांच्या नात्याला होकार दिला होता. लग्नाची चर्चा सुरू झाली होती. पण एका रात्री अचानक सगळं बदललं. आर्यनचा फोन बंद येऊ लागला. मेसेजला उत्तर येईना. घरावर कुलूप होतं. मित्रांनाही काही माहिती नव्हती. तो जणू पृथ्वीवरूनच गायब झाला होता. सुरुवातीला सायलीला वाटलं की काहीतरी गैरसमज झाला असेल. पण दिवस गेले, आठवडे गेले, महिने गेले आणि आर्यनचा काहीच पत्ता लागला नाही. सायलीचं हृदय तुटलं. तिने स्वतःला पूर्णपणे कामात झोकून दिलं. रुग्णांची सेवा करताना ती आपलं दुःख विसरण्याचा प्रयत्न करत होती. पण प्रत्येक रात्री तिला आर्यनची आठवण यायची. त्याने असं का केलं? तो कुठे गेला? एक शब्दही न सांगता तो निघून का गेला? या प्रश्नांची उत्तरं तिच्याकडे नव्हती. एके दिवशी संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये खूप गर्दी होती. अपघातग्रस्त रुग्ण आणले जात होते. सायली सतत कामात व्यस्त होती. तेवढ्यात रिसेप्शनवरून फोन आला. मॅडम, एक व्यक्ती तुम्हाला भेटायला आली आहे. सायली त्रासलेल्या आवाजात म्हणाली. आता वेळ नाही, नंतर पाठवा. पण रिसेप्शनिस्ट म्हणाली, मॅडम, तो म्हणतो तुम्ही त्याला ओळखाल. सायली बाहेर आली आणि समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला पाहून ती जागच्या जागी थिजली. तो आर्यन होता. पण 6 महिन्यांपूर्वीचा आर्यन नव्हता. त्याचा चेहरा कोमजलेला होता. दाढी वाढली होती. डोळ्यांखाली काळी वर्तुळ होती. शरीर कमकुवत झालं होतं. तो खूप मोठ्या वेदनेतून गेला होता, हे स्पष्ट दिसत होतं. सायलीच्या डोळ्यात राग, दुःख आणि आश्चर्य एकाच वेळी भरून आलं. ती ओरडली, का आलास परत? 6 महिने कुठे होतास? आर्यन शांत होता. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. तो म्हणाला, सायली, माझं ऐकून घे. मला काही ऐकायचं नाही. सायली वळून निघाली. पण आर्यन अचानक खाली बसला. त्याला चक्कर आली होती. हॉस्पिटलचा स्टाफ धावत आला. त्याला तातडीने तपासणीसाठी नेण्यात आलं. रिपोर्ट पाहून सायली हादरली. आर्यन एका गंभीर आजाराशी झुंज देत होता. 6 महिन्यांपूर्वी त्याला हा आजार असल्याचं समजलं होतं. डॉक्टरांनी उपचार कठीण असल्याचं सांगितलं होतं. जगण्याची खात्री नव्हती. तेव्हा आर्यनने एक निर्णय घेतला, सायलीला स्वतःपासून दूर करण्याचा. त्याला वाटलं, जर तो मरण पावला तर सायलीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. म्हणून तो कोणालाही काही न सांगता निघून गेला. उपचारासाठी दुसऱ्या शहरात गेला. तिथे एकटाच लढत राहिला. सायलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, माझ्यावर इतका मोठा निर्णय घेण्याचा अधिकार
तुला कोणी दिला? आर्यन शांतपणे म्हणाला, मी तुझ्यावर प्रेम करत होतो. सायली म्हणाली, प्रेम म्हणजे दूर जाणं नसतं. प्रेम म्हणजे सोबत राहणं असतं. त्या दिवशी दोघे खूप वेळ बोलले. 6 महिन्यांचं अंतर अश्रूंमध्ये विरघळून गेलं. आर्यनची प्रकृती अजूनही नाजूक होती, पण आता तो एकटा नव्हता. सायली त्याच्या सोबत होती. तिने स्वतः त्याच्या उपचारांची जबाबदारी घेतली. दिवस गेले, महिने गेले, उपचार सुरू राहिले. अनेक वेळा परिस्थिती गंभीर झाली. अनेक वेळा आशा संपल्यासारखी वाटली. पण सायलीने हार मानली नाही. आर्यननेही हार मानली नाही. एक दिवस डॉक्टरांनी हसत सांगितलं, तुमचे रिपोर्ट्स खूप चांगले आहेत. आर्यनच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. सायलीने त्याचा हात घट्ट धरला. तिला त्या दिवशी समजलं की खरं प्रेम फक्त आनंदात सोबत नसतं, तर संकटातही हात न सोडणं असतं. 1 वर्षानंतर दोघांचं लग्न झालं. साध्या पद्धतीने, कोणताही दिखावा नाही, फक्त प्रेम, विश्वास आणि आयुष्यभर साथ देण्याचं वचन. लग्नात आर्यनने सायलीकडे पाहत एकच वाक्य म्हटलं, मी तुला वाचवण्यासाठी दूर गेलो होतो, पण मला जगायला शिकवण्यासाठी तू परत आलीस. सायली हसली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण यावेळी ते दुःखाचे नव्हते, ते आनंदाचे होते. आणि त्या दिवसापासून दोघांनी एकत्र नव्या आयुष्याची सुरुवात केली. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच भन्नाट मराठी कथा पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रत्येक कथेमागे एक भावना, एक संदेश आणि आयुष्याला नवी दिशा देणारा अनुभव असतो. अशाच हृदयस्पर्शी, प्रेरणादायी आणि मनाला भिडणाऱ्या मराठी कथा पाहण्यासाठी मॉरल स्टोरीज सोबत कायम जोडलेले रहा. एक लाईक तुमचं प्रेम, एक शेअर आमची प्रेरणा. धन्यवाद.